कृष्णा 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 हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 या दोन कार्यक्रमाचं आयोजन केले. माझ्याकडं प्रवचनाची सेवा, देगलूरकर महाराजांच्याकडे कीर्तनाची सेवा. कीर्तन संपल्यानंतर लगेच महाप्रसाद, अन्नदान. प्रवचनाकरता घेतलेली ओवी सगळ्यांच्या परिचयाची, पाठाची. ज्ञानराज माऊलीनं ज्ञानदेवी ही प्रगट करत असताना सुरुवात, उपोद्घात ज्याला म्हणतो, प्रास्ताविक केलं. आपल्या गुरुवर असलेली भक्ती, ज्यांच्या कृपेनं आता उद्धरलो गुरुकृपे, गुरुच्या कृपेशिवाय उद्धार नाही. म्हणूनच त्या गुरु करता गुरुनिष्ठेचं प्रतीक दाखवण्याकरता, गुरुनिष्ठेचा अनुभव सांगण्याकरता, गुरुवर असलेली श्रद्धा आणि त्या श्रद्धेपोटी माऊली सांगतात, हे जे मी करतो किंबहुना केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, तेथे माझे जे उरले पायिक पण मी सेवा करणारा. नाथ महाराजांनी सुद्धा गुरु सेवे लागी जाण शरण एका जनार्दन, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. त्या ज्ञानराज माऊलीनं प्रेरणा केली आणि स्वप्नात जाऊन सांगितलं, आणि ते जागृतीमध्ये सत्य करण्याकरता प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी माऊलीनं जे लिखाण केलं 750 वर्षापूर्वी,
त्या लिखाणामध्ये लोकांनी चिंतन करत असताना पाठभेद केले आणि त्या पाठभेदामुळं ग्रंथपूर्वीच अतिशुद्ध परी पाठांतरी शुद्ध अबद्ध. आपण बोलताना बोलून जातो, सहज बोलून जातो. नाममंत्र जप कोटी जाईल पाप, पण बोलताना आपण म्हणतो नाममंत्र जप कोठे जाईल पाप. मंत्र चळे थोडा धडची होय वेडा. ही अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागी चितकळिका उजळली देवे. देवानं अर्जुनाला मुक्त करण्याकरता, अर्जुनाला मोहातून सोडवण्याकरता, अर्जुनाला जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त करण्याकरता भगवंतानं हे ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या अगोदर, आता ज्ञानेश्वरी अगोदर का भगवद्गीता अगोदर, भगवद्गीता अगोदर का वेद अगोदर. जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी. भगवंताच्या निश्वासातून वेदाचा जन्म झाला, प्रणवाचा जन्म झाला. ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. आणि ज्ञानेश्वरी ही मुखातून, भगवद्गीता मुखातून, भगवद्गीता भगवंतानं गायिलेलं जे दिव्य ज्ञान, ती भगवद्गीता. आणि नियम असा आहे, जे अगोदर मनात विचार करतो ते बोलतो. मनात विचार केलेला बोलतो. कोणताही मनुष्य अगोदर काय बोलायचं हे मनात ठरवतो. मग ज्ञानेश्वरी ही मनात ठरवलेली आणि वेद निश्वासातून प्रगट झालेले. वेद अपौरुषे, कोणी एकानं निर्माण केलेले नाही, ते प्रगट झालेले आहेत. ज्ञान प्रगट होत असतं आणि जगामध्ये ज्ञाना इतकं श्रेष्ठ काहीच नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मेह विद्यते. ज्ञाना इतकं श्रेष्ठ काहीच नाही. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होतं, तर त्या व्यक्तीमुळं नाही, ज्ञानाच्या शक्तीमुळं. आणि ती शक्ती गुरुमाऊली देत असते. कारण गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. जीवनामध्ये माणसाला समाधान मिळवायचंय, पण समाधान मिळवण्याकरता काय करावं लागेल, कोणत्या साधनाद्वारे समाधान मिळतं. समाधान मिळवण्याकरता दोन गोष्टी लागतात. जन्म मरणाचा फेरा संपला पाहिजे, कारण हे जन्म मरणाचं दुःख आहे, तोपर्यंत समाधान कधीच मिळू शकत नाही. मग समाधान मिळवण्याकरता जन्म मरण संपवावं लागतं. हे मागचं कर्म, कर्म जन्माला घालतं, कर्म सुखदुःख देतं. सुखदुःख जीव भोग पावी. सुखदुःखाचा भोग जीवाला मिळतो त्याच्या कर्मामुळं मिळतो. मग कोणत्या कर्मामुळं सुख मिळतं, कोणत्या कर्मामुळं दुःख मिळतं, जे शास्त्रसंमत आहे, जे वेदानं मान्य केलेलं आहे, ते जर कर्म तुम्ही केलं, शास्त्र प्रमाण, वेद प्रमाण, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालिलो. म्हणून नका जाऊ आडराणे ऐसी गरजती पुराणे. पुराणामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे. मार्ग सोडून चालू नका, मार्गानं जा. तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. कुठंच तुम्हाला त्रास होणार नाही, कारण मार्गी बहुत याचे गेले साधू संत. याच मार्गानं गेलेले आणि त्या मार्गानं जात असताना ह्या दोन्ही गोष्टी होतात. भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. येणे जाणे खेपा, येणे एकेची खंडती.
या भक्तिपंथानं जर तुम्ही गेलात तर तुम्हाला पापपुण्य निरसन करून, पापपुण्य बाजूला सारून भगवंताची प्राप्ती होते. आणि नियम असा आहे, पापात्मक जे भोगाचं पुण्य असतं ते भोगाचं पुण्य आहे, पण भोग देण्यापुरतं. भोग संपले, पुण्य संपलं की पुन्हा खाली यावं लागतं. म्हणून पापामुळे माणूस अधोगतीला जातो, पुण्यानं स्वर्गगतीला जातो. मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य, भगवंताला प्राप्त करून घेणारं ते शुद्ध पुण्य. आणि ज्याच्यामध्ये भगवंताचीच प्राप्ती आहे, भोगाची प्राप्ती नाही. भोगे घडे त्याग, त्यागे अंगा येती भोग. ऐसे उपराटे वर्म, धर्मा अंगीच अधर्म. धर्माची एक बाजू आपल्याला सत्कर्म सांगते, तर धर्माचे विरोधामध्ये वागणारे दुष्कर्म सांगतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये काही अपेक्षा न करता केलेलं सत्कर्म, कशाचीच अपेक्षा नाही, कोणतीच मनामध्ये कामना नाही, फक्त देवच मिळावा. मग असे देव मिळवण्याकरता देव सर्व सुखाचा आगर आहे. देवाजवळ सर्व काही आहे. भोग देवाच्या कृपेनं, आयुष्य देवाच्या कृपेनं, जन्म देवाच्या कृपेनं, सगळं जर देवामुळे आहे तर लोक त्याला झोंबायला जातात. ज्याच्याकडून काही पाहिजे त्याला झोंबायला जातात. ज्या झाडाला चांगले फळं लागतात त्याच झाडाला माणसं दगड मारतात, फळाची अपेक्षा करतात. त्याच्याकरता, त्या गोष्टी करता मानवानी 4 प्रकारच्या मार्गानं देवाकडे जायचं ठरवलं. चतुर्विधा भजन्ते माम, देवाचीच भक्ती करतात. दुष्टाचा विचारच केला नाही, पण चांगल्यामध्ये सुद्धा 4 प्रकार पडलेत. आर्त, दुःखातून सुटण्यापुरता त्याला देव आवडतो. आपल्याला डॉक्टर आवडतो तो रोगमुक्त करतो म्हणून. रोगमुक्त झाल्यानंतर पुन्हा डॉक्टरची भेट नको बाबा. रोग होता, ऑपरेशन होतं, इंजेक्शन होते, तोपर्यंत ते डॉक्टर साहेब. आणि एकदा रोगमुक्त झाल्यानंतर पुन्हा तिकडं जायची गरज नाही वाटत. आर्त तो आरतीचे नि व्याजी, एक वेळा करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवूनी, आठवीन पाय हा माझा नवस, रात्री आणि दिवस पांडुरंगा, बहुदूरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे. इतके दिवस मी सहन केलं, आता मला सहन होत नाही, म्हणून देवा सोडव. हा एक प्रकारचा भक्त. दुसरा जो आहे काय भगवंत, आहे काय देव, दिव्यती धातू प्रकाशने स्वप्रकाश. मग तो कळण्याकरता, देव कळण्याकरता, त्याचं स्वरूप कळण्याकरता जो शास्त्राचा अभ्यास करतो गुरुकडे जाऊन, फक्त देव कळावा, कळाल्यानंतर मिळावा. अगोदर कळालाच नाही तर मिळवण्याचा प्रयत्न करत नाही. अगोदर कळाला पाहिजे, कळाल्यानंतर मग मिळवण्याची इच्छा. जसं कळण्याकरता साधनं लागतात, शास्त्र साधन लागतं, ज्ञान साधन लागतं, वैराग्य साधन लागतं, मुमुक्षुत्व साधन लागतं, तितिक्षा साधन लागतं. आणि हे साधनं कशाप्रमाणे, जसं पोहायचं शिकायचंय, मग भोपळं पाहिजे, पेटा पाहिजे, दोर पाहिजे,
डबा पाहिजे, बुडू नये म्हणून जवळ माणूस पोहणारा शिकवणारा पाहिजे. ज्याला स्वतःला पोहता येत नाही तो दुसऱ्याला पोहण्याचं शिकवू शकत नाही. स्वतः तो तरला पाहिजे. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. ते स्वतः तरतात आणि दुसऱ्याला तारतात. मग एक मनुष्य गावाला जायचं होतं. गावाच्या जवळ नदी वाहत होती, पूर आलेला. आणि पुरामध्ये 3 प्रकारचे दोष होतात. एक तर पाणी वाढतं, पाणी गढूळ होतं आणि पाणी वेगामध्ये वाहत असताना मर्यादा सोडतं. ज्या 2 तीराच्या मधून नदी वाहत असते, पूर आल्याबरोबर ते पाणी वाढल्या जातं. याला जायचं होतं आणि काळजीत पडला. त्याने काठावर दगड ठेवायचा, थोड्या वेळानं तो दगड बुडायचा. पाणी वाढत आहे, पाणी गढूळ आहे, पाणी वेगात वाहत आहे, तळमळ करू लागला. 4 घंटे तिथं बसल्यानंतर 6ला गेलेला, 10 वाजता दुसरा माणूस आला आणि त्यांनी दोघंच नदीच्या काठावर असल्यामुळं एकमेकाला नमस्कार केला. राम 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 राम. हा जो आलेला होता जेवण खाऊन करून आलेला असल्यामुळं जरा निवांत होता, पण पहिला वैतागून गेलेला. 4 तास तिथं वाट बघत बसल्यामुळं यानं आपलं गडबडीचा रामराम केला. निवांतपणाचा रामराम, गडबडीचा रामराम. अर्ध जेवण झाल्यावर पाहुणे आले. ते जेवणारा दमानं पोट भरलेलं असल्यामुळं या जेवायला. पण सुरुवातीलाच भूक लागलेला मनुष्य बसलाय आणि लगेच आल्याबरोबर तो गडबडीनं म्हणतो या जेवायला. बोलण्यामध्ये फरक. तसं यानं गडबडीचा रामराम. आता दोघंच असल्यामुळं काहीतरी बोलावं म्हणून बोलायला सुरुवात केली. केवढा मोठा पूर आलेला दिसतो म्हणला. पाऊस पडलाय, वर पूर आलेला दिसतोय. ते पहिलं वैतागून गेलेलं म्हणलं, डोळ्यात माती पडली. तू अगोदर आलास का मी अगोदर? म्हणले तुम्ही अगोदर. मग पूर आलेला मला अगोदर माहिती आहे का तुम्हाला? म्हणले तुम्हालाच. मग तुम्ही सांगायची काय गरज आहे? माणसं बोलून दाखवतात. जे सगळ्याला कळतं ते बोलण्याची गरज नाही. 4 दिवस झालं थंडी पडली, सगळ्यालाच माहिती. थेंब सुरू झाले, आला पाऊस, सांगायची काही गरज नाही. गेली लाईट, म्हणायची गरज नाही, सगळ्यालाच कळतं. अंधार पडला, लाईट गेली, कळतं. पण ते माणूस बोलत तसं का हो म्हणले? मला पुढच्या गावात जायचे. ते म्हणलं मला काही इथं मुक्कामाला बसायचंय का? मग चला ना जाऊ. दोघाच्या मनात गैरसमज झाला. याला वाटलं त्याला पोहता येत असेल, त्याला वाटलं याला पोहता येत असेल, आणि दोघंही गेले पाण्यामध्ये शिरले. पुराचं पाणी गुडघ्या इतक्या पाण्यात गेल्याबरोबर पाण्याच्या ओढीनं पाय निसटला आणि खाली पाण्यात पडणार इतक्यात म्हणला, मामा मला धरा, मला पोहता येत नाही. तो म्हणला मलाही येत नाही. आता दोघांनी एकमेकाला धरल्यावर पोहता जर येत नसेल तर दोघंही कोणत्या कडीला लागतील काही सांगता येत नाही. म्हणून पोहणाऱ्याच्या कासेला लागावं. जे स्वतः तरले त्यांना महाराज शरण जावं. आणि 2च तरले. तारू भला पांडुरंग, पाव भिजवणी दी अंग. आणि देवाला देव होऊन तारता येत नाही, त्याला सुद्धा गुरुच व्हावं लागतं. म्हणून एकच देव असा आहे की जो गुरुही आहे आणि देवही आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव
आपणची देव होय गुरु. उपदेश करताना शिष्याला तो ज्ञानाचा पहा, साहे ओझे त्यास तेची द्यावे. ज्याला जे सहन होतं त्याला ते द्यावं. अर्जुन मोहामध्ये गुंतलेला असल्यामुळं एकदम भगवंतानं ज्ञान सांगायला सुरुवात केलं नाही. तो मोहामध्ये गुरफटलेला आहे ना, तो दुःखाला भीतोय, पापाला भीतोय. मी यांना मारलं तर मला पाप लागेल आणि त्या पापामुळे तू जोडला हातीचा दूर होसी. तू मला प्राप्त आहेस देवा भगवंता, पण तू या पापामुळं मला सोडून जाशील ही भीती होती अर्जुनाला. तू आहेस तो सर्व सुखाचा आगर आहेस. सर्व सुख बाजूला गेल्यावर माझ्या पाठीमागं दुःख लागेल आणि त्या दुःखानं मला सहन होणार नाही, म्हणून मी या पापाला भीतो. अर्जुन युद्धाला भीत नव्हता. युद्धामुळं होणाऱ्या गोत्रांचा नाश हे पूजनीय नेमाचे, हे केवढे मोठे आहेत. मी पार्थ द्रोणाचा केला. पितामह आहेत, गुरु द्रोण आहेत. मला धनुर्वेद यांनी शिकवला आणि त्यांच्या शिकवण्याबद्दल त्यांनाच मारू का? अशी भीती कर्माची वाटली, पापाची वाटली, दुःखाची वाटली, मोहात गुरफटलेल्यामुळं. म्हणून मोह नाहीसा करण्याकरता भगवंतानं अर्जुनाला पहिला कर्माचा उपदेश केला. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुला कर्म करण्यामध्येच गती आहे. कर्मच केलं पाहिजे. कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही. पण अर्जुनानं विचारलं, कर्म करायचंय, पण किम कर्म किम कर्मेती कवयोपेत्र मोहिताः. कर्म म्हणिपे कवन अकर्मी काय लक्षण, हे जाणता विचक्षण गुंपोनी टेले. कर्माचा विचार केला तर मोठमोठे सुद्धा याच्यात गुंतलेलेत. मग कर्माचे प्रकार पाळले, त्या प्रकारामधून समजावून सांगत असताना जळती कर्मफळे ते तो आगी. कर्माचं फळ जाळण्याकरता, कर्माचं फळ नाहीसं करण्याकरता. कारण कर्म केलं की त्याचं फळ आहे. मग ते फळ पाहत असताना कर्म करायचं, पण मा फलेषु कदाचन, पुन्हा फळाची अपेक्षा करायची नाही. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. असं कर्म करायचं आणि ते परमात्म्याला अर्पण करायचं. आपण भार घ्यायचा नाही, आपण त्याची जबाबदारी घ्यायची नाही. शहाणी माणसं कर्मामध्ये गुंतून राहत नाहीत. म्हणून कर्म सांगितलं, कर्माचा त्याग सांगितला. त्याग सांगत असताना विरक्ती सांगितली. वैराग्याशिवाय त्याग होऊ शकत नाही. वैराग्य का सांगितलं? कारण वैराग्याशिवाय ज्ञान टिकत नाही. विरक्ती वाचवणे कही ज्ञानाशी तगणेची नाही, हे विचारून ठाई ठेवेली देवे. वैराग्याशिवाय ज्ञान टिकू शकत नाही आणि ज्ञान टिकल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. म्हणून तैसे मोक्ष देईल ज्ञान, एतकीर नाही आन, परी तेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. मनशुद्धी करता नामस्मरण, मनशुद्धी करता भक्ती, आणि भक्तीमुळं अंतःकरण शुद्धी झाली, वैराग्याची निर्मिती होते आणि वैराग्याच्या निर्मितीमुळं अंतःकरणाचं स्थिरता येते. तेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे, ते स्थिर राहील. चंचल असलेलं मन वैराग्येन च गृह्यते, वैराग्यानं ते स्थिर होतं. आणि असं स्थिर झालं की त्याच्यामध्ये ज्ञान टिकतं.
आणि ज्ञान टिकलं की मग मोक्षप्राप्ती होते. आणि मोक्षाचं लक्षण सांगितलंय, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजेच मोक्ष. दुःख नाहीसं झालं पाहिजे आणि मगच सर्व सुख मिळालं पाहिजे. सापेक्ष दुःख आणि सापेक्ष सुख वेगळं, हे दोन्ही नाहीसं झालं पाहिजे. जसं उदाहरण दिलंय, अज्ञानामुळं मोह, अज्ञानामुळं कर्मबंधन, स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळं. मग ते अज्ञान घालवण्याकरता ज्ञान घ्यायचं. पण ज्ञानसुद्धा एकटं येत नाही, ते गड्डा घेऊन येतं. हो, ज्ञानसुद्धा एकटं येत नाही, ते गड्डा येतून. आणि तो नाहीसा करण्याकरता त्याचाही त्याग करायचा. म्हणून ज्ञान गिळोन गावा गोविंद गा. उदाहरण, गडबडीनं माणूस चालू लागला, अचानक काट्यावर पाय पडला, काटा घुसला पायामध्ये, डोळ्याला टळकन पाणी आलं, घाम आला, पायी काटा नेहटे, ते व्यथा जीवी उमटे. खाली बसला, गडबडीनं तो काटा उपसून काढत असताना मध्ये खुडला. पायात काटा आहे तोपर्यंत दुःख आहे, त्रास आहे, पाय टेकू देत नाही, पाय चालू देत नाही. काही माणसाले का हो, कुठं निघालात? म्हणजे कोदरीला असा असा कार्यक्रम आहे. मग इथं का बसलात? काटा मोडलाय. काटा काढण्याकरता काही साधनं, लाचकं आहे, सुई आहे, अमकं तमकं. ते म्हणला काहीच नाही. आता इथं रानात काट्यानं काटा काढायचा. दुसरा मोठा काटा घेतला आणि त्यांनी पायातला काटा काढला. नाजूक असं टोकरून टोकरून काटा मोकळा केला आणि तो काटा काढला. त्या माणसाने काटा काढल्याबरोबर यांनी सांगितलं, मला पायात मोडलेला दुःख देणारा काटा या काट्यामुळं निघाला, म्हणून बघू तो मोठा काटा घेतला आणि त्यांनी खिशात ठेवला. कीर्तन संपलं, जेवण झालं, झोपला, बरगाडीत मोडला. काटा आहे. पायात मोडलेला चांगला का बरगाडीत मोडलेला चांगला? आता पुष्कळ माणसं आपलं आपलं सांगत असतात, काही दुखाव पण डोळा दुखू नये. पाहायचं असतं, डोळा दुखला की बाबा नाजूक आहे, बघता येत नाही. दुसरा म्हणला डोळा तरी बरा, औषध टाकता येतं, पण कान दुखू नये. एकदा कानाला ठणका लागला, मध्ये शिरून बघता येत नाही, काय दुखायलं ते कळत नाही. त्याच्यापेक्षा एक जण म्हणला, काही दुखावं पण काळीच दुखू नये. काळीच दुखलं की मरणाची भीती, कधी बंद पडल आणि मरल. मग आता कोणतं दुःख यादी करून दाखवा. ह्या दुःखापेक्षा ते दुःख, त्या दुःखापेक्षा ते दुःख. कधीही लक्षात ठेवा, कर्माचं दुःख बाह्य इंद्रियाला, जे हात पाय हे यांना, हे कर्मेंद्रिय, कर्मेंद्रियाच्या दुःखापेक्षा जास्त दुःख ज्ञानेंद्रियाचं. ज्ञान मिळवून देणार, शब्द स्पर्श रूप रसगंध या पंचविषयाचं ज्ञान मिळवून देणारं जे असतं त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. काम करणारे ते कर्मेंद्रिय. कर्मेंद्रियाच्या दुःखापेक्षा ज्ञानेंद्रियाचं दुःख जास्त. आणि पुढे ऐका, ज्ञानेंद्रियाच्या दुःखापेक्षा अंतःकरण चतुष्टयाचं दुःख जास्त. मन बुद्धी चित्त अहंकार आणि वृत्ती याचं दुःख जास्त. मन दुःख झालं, मनाला वृत्तीला दुःख झालं, बाकी सगळ्या गोष्टीला इलाज आहे, त्याला काय? मनाला जर दुःख झालं तर मग
चंदने ही अंग पोळे. चंदन जरी असला तर मन दुःखी जर असेल तर त्याला जगात काही गोड वाटत नाही, जगात काही सुखाचं वाटत नाही, त्याचं मन दुःखी असेल तर. आणि असं मनाच्या ठिकाणी जो भाव आहे त्याला शास्त्रामध्ये संकल्प विकल्पात्मकम मनः, संकल्प आणि विकल्प हे मनाचे दोन गुण आहेत. संकल्प म्हणजे चांगल्या गोष्टीचा विचार, विकल्प म्हणजे वाईट गोष्टीचा विचार. दोन्ही विचारच आहेत. आणि हे दोन्ही घालवण्याकरता मग काय करावं लागतं? जसा पहिला पायातला काटा दुःख देतो हे काढण्याकरता दुसरा काटा घेतला, पण दुसराही काटा जवळ ठेवायचा नाही, तोही टाकून द्यायचा. तसे अज्ञान ज्ञानी नेले आणि आपणही वस्तू देऊन गेले. रोगमुक्त होण्याकरता औषध, औषधाचा सुद्धा रिॲक्शन येऊ नये. काम संपलं, संडास लागली, खाण्यामध्ये मिरची खाण्यात आली, नको ते जास्त खाण्यात आलं, अन्न तारी अन्न मारी अन्न नाना विकार करी. औषध घेतलं आणि प्रकृती चांगली झाली. आता पुन्हा तेच औषध घेतलं तर पुन्हा बंद होईल. बंदही झालेली चांगली नाही आणि जास्तही झालेली चांगली नाही. तसं मिठासारखं, मीठच नसेल तर रुचीने दे अन्न त्यात नसता लवण. मग मिठामुळं चव येते म्हणून मीठ जास्त झालं तर तेही नको, तितकंच पाहिजे. तसं जीवनामध्ये माणूस तितकाच असावा. याप्रमाणे ज्ञान, आमच्या तुकोबारायला ज्ञान मान्य नव्हतं का? वेदाचा तो अर्थ अमासीच ठावा. शास्त्र पुराण जाणणारी तुकोबाराय, पाहिली पुराणी दांडोळीली दर्शने, वेद अनंत बोलिला अर्था इतुकाची साधिला. चहुवेदाचे हे केले विवरण, अर्थही गहन शोधून या. अर्थासही चिंतन केलं. मग ज्ञान मान्य असून सुद्धा आमच्या तुकोबारायानं नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. का? त्याचं कारण आहे, ज्ञान येत नाही. नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. नाना प्रकारच्या संकटामध्ये हे ज्ञान गर्व घेऊन येतं, गड्डा घेऊन येतं, अहंकार घेऊन येतं. आणि ते अहंकार माणसाला माणुसकी सोडून वागायला होतो. अभिमानाचे तोंड काळे, दावी बळे अंधार. म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. तो अहंकार ज्ञानामुळे येतो, म्हणून तेही बाजूला सारायचं. आत्मस्थिती भाव म्हणजे देव होणं, एकदम त्या बोधावर जाणं. सांगा, देव का न होती? का होऊ शकत नाही? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, असं ज्ञान असल्यावर, अशी शक्ती असल्यावर, असं सामर्थ्य असल्यावर का होऊ शकत नाही? होऊ शकतं. पण एक लक्षात ठेवा, भोगता भोग्य वस्तूपासून वेगळा असावा लागतो. म्हणून मी भक्त तू देव ऐसे करी. देवाचं सुख मिळवण्याकरता देव होणं महत्त्वाचं नाही, भक्त होणं महत्त्वाचं आहे. आणि भक्त भक्ती करत असताना त्या भक्तीमध्ये तो इतका तल्लीन झाला पाहिजे की त्याला आपल्या हृदयामधला देव दिसला पाहिजे, अंतर्मुख वृत्ती करून. आणि अशी अंतर्मुख वृत्ती करण्याची गुणवत्ता गुरु देत असतात. आणि गुरु देत असतात म्हणून करता गुरु तेथ ज्ञान असल्यामुळं ते ज्ञान गुरु देतात.
आणि त्या ज्ञानामुळं अन्य आश्रयानाम त्यागो इति अनन्यता, त्या गुरुच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता गुरु भजिजे, गुरुची सेवा, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसले, जेने अंतःकरण बोधले संकल्पा नाही. आणि संकल्प तो नाही दुजा महाराजा विन, तो भगवंताशिवाय दुसरं काही पाहिजे नाही. म्हणून सुरुवातीला आपण पाहिलं आर्तभक्त, अर्थार्थी भक्त, ज्ञानी भक्त आणि देवच मिळवण्याकरता पाहिजे तो भक्त. 4 लेकरं, आई काम करत असताना लेकरं रडू लागले. 12 वर्षाचं होतं, मला बॅट बॉल दे, मला बॅट बॉल खेळायचा आहे. त्याला बॅट बॉल दिलं, आईच्या मागचा तगादा संपला. ते बॅट बॉल खेळत बसलं. 8 वर्षाचं होतं, त्याला बाहुली पाहिजे होती. बाहुली दिली, बाहुली घेऊन ते खेळत बसलं. 4 वर्षाचं होतं, त्याला खायला पाहिजे होतं. खायला दिलं, भोग दिले, ते खेळत बसलं, खात बसलं. पण जे ताणं होतं, पाळण्यामधलं ताणं होतं, ते रडायला सुरुवात केली. त्याला बॅट बॉल दाखवला, बाहुली दाखवली, खाण्याच्या वस्तू दाखवल्या, काहीच नाही. मग काहीच त्याला पाहिजे नाही. त्याला फक्त या वस्तू नकोयत, त्याला आईच पाहिजे. तसं खरा जो भक्त असतो त्याला भगवंताजवळचे भोग, भगवंताजवळचं ऐश्वर्य, भगवंताजवळचं लक्ष्मी, भगवंताजवळचे सुखभोग हे नकोयत. मग तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. वत्स धालिया ही वरी, धेनू नवचा विदुरी. आईनं घेतलं, पाजवलं, आता त्याचं पोट भरल्यावर रडणं थांबलं. त्याला आई पाहिजे होती. मग आईनं लगेच बाजूला टाकलं तर राहतं का? ते रडतं. त्याला आईच पाहिजे आणि कायमची पाहिजे. तसा गुरु पाहिजे, सातत्यानं जवळ पाहिजे. आणि नुसता जवळ नाही तर आपल्यामध्ये जे काही दुःख देणारं अहंकाराचं बीज आहे ते काढून टाकण्याकरता गुरुजवळ ज्ञान असल्यामुळं ते ज्ञानानं अज्ञान काढून टाकतात. आणि अज्ञान काढून टाकल्यामुळं आपल्याला जे करण्याकरता आपण आलोत ते गुरु मार्गदर्शन करतात. म्हणून तेने कृतकार्य होईजे. कृतकार्य म्हणजे जे करण्याकरता आलो ते कार्य. आपण काय करण्याकरता आलोत? भोग भोगण्याकरता नाही, संसार करण्याकरता नाही. येनेचे शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना एरझारे चिरा पडे. एरझार नाहीसं करण्याकरता जे लागतं, जन्म मरण संपवण्याकरता जे लागतं ते शुद्ध ज्ञान गुरु देतात. आणि असं ज्ञान दिल्यानंतर कृतकार्य होईजे. जे करण्याकरता आलो म्हणून कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. आता मला काम नाही झालो पाही रिकामा. रिकाम टेकडा वेगळा आणि रिकामा वेगळा. रिकामा म्हणजे रिक्त काम. हा तो काम सर्वथा जाये, जयाचे आत्मस्वरूपी मन राही. ज्याचं मन भगवंताच्या ठिकाणी राहिलं मग तेच थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. ते शुद्ध होण्याकरता भगवंताचं जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. मग ते शुद्ध पुण्य
आणि ते कर्म आणि ते केल्यानंतर कशाप्रमाणे दृष्टांत दिलाय. नियम आहे, सिद्धांत कळण्याकरता दृष्टांताची योजना. सिद्धांत कळाला पुन्हा दृष्टांत चघळीत बसायची गरज नाही. जसं मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. मुळाला पाणी घातलं की सगळ्या फांद्या, फुलं, फळं, पानं हे सगळं टवटवीत राहतं. आणि मुळालाच पाणी नाही घातलं आणि सगळ्या झाडावर पाणी शिंपडलं तर काही उपयोग नाही. म्हणून गुरुला आपण शरण जायचं. मग देवाला का गुरुला? दोन्ही आहे. मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी. कायेनं वाचेनं मनानं गुरुला शरण जायचं का देवाला शरण जायचं? गुरुच हा देव आहे. म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून गुरुच हा देव आहे आणि देव होऊन त्याला तारता येत नाही. म्हणून तो देव होऊन गुरु होतो. मगाशीच आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु पढिये वासना. हे काय करतो देव? तुमच्या मनामध्ये जे जे आहे संत सज्जनी मांडिले दुकान आणि जे जया पाहिजे ते आहे रे. ज्ञान पाहिजे असले तर ज्ञानही आहे, भक्ती पाहिजे असेल तर भक्ती आहे, वैराग्य पाहिजे असेल तर वैराग्य आहे, भोग पाहिजे असली तर भोगही आहेत. सगळं आहे दुकानामध्ये. तुम्हाला काय पाहिजे त्याचा विचार करा. जसं आम्हाला झाडही पाहिजे, फळही पाहिजे, फुलही पाहिजे, पानही पाहिजे, फांद्याही पाहिजे. मग हे सगळं पाहिजे असेल तर फक्त मूळ धरलं की सगळं तुमच्या हातात येतं. म्हणून जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते तैसे मोक्ष देईल ज्ञान. त्याप्रमाणे ज्ञान हे मोक्ष देतो. बरोबर आहे. मग वैराग्यानं मोक्ष का ज्ञानानं मोक्ष? कर्मानं मोक्ष का ज्ञानानं मोक्ष? भक्तीनं मोक्ष का नामस्मरणाने मोक्ष? दोन्ही तिन्ही बाजू सांगितल्यात. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. ज्ञानाविन मोक्ष नाही ऐसे वेद देती ग्वाही. ज्ञाना देवतु कैवल्यम नच अन्यथा. ज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही हेही खरं. पण ते ज्ञान टिकण्याकरता वैराग्य लागतं. वैराग्य निर्माण होण्याकरता अंतःकरणाची शुद्धी लागते. आणि अंतःकरणाच्या शुद्धीकरता विषयाचं नाशवंत पण कळालं पाहिजे. म्हणून थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. पण मनशुद्धी करता या गोष्टी लागतात. आणि या गोष्टी मिळाल्या की हळूहळू त्याचा निराश करायचा. देहाच्या निराशे पाविजेया ठाया माझी ऐशी काया जव नव्हे. मग त्या वैराग्याचं सुद्धा इदं न मम, हे शरीर सुद्धा माझं नाही. देहतव पाचाचा उसना आणला साचा, शेखी ज्याचा त्याचा देणे आहे. म्हणून न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. पण देह तादात्म्य आहे तोपर्यंत देह माझाच वाटतो. माझे माझे म्हणून गुंतू गुंतू मेली. मग कसं ठरवायचं वैराग्य? मग वैराग्याचं स्वरूप सांगितलंय. ब्रह्मादि स्थावरांतेषु वैराग्यम विषयेष्वणु यथैव काकविष्टायां वैराग्यम तद्धि निर्मलम. म्हणून विवेकानंद स्वामी जिथपर्यंत विवेकानंद हे नाव प्राप्त नव्हतं, हे रामकृष्ण परमहंसानं दिलेलं नाव, त्यावेळेस ते प्रत्येकाला म्हणायचे, तुम्ही देवाबद्दल व्याख्यान करता, तुम्ही वैराग्याचं विवेचन करता,
तुम्ही भक्तीचं विवेचन करता, पण याचा अनुभव आहे का तुम्हाला? अनुभव नसेल तर फक्त लोकरंजना करता तुम्ही सांगता का? तुम्हाला अनुभव नसेल तर? मग अशी परीक्षा घेत असताना रामकृष्ण परमहंसाकडे गेले आणि तुम्ही ज्या काली मातेचं साक्षात्काराचं वर्णन करतात, देवाचं दिव्यत्व सांगतात, आहे का याचा तुम्हाला अनुभव? हो म्हणले, ये. काय नाव आहे? नरेंद्र. जवळ ये. मस्तकावर हात ठेवला. शक्तिपाताद्वारे आपली सामर्थ्य शक्ती पणाला लावली, हात ठेविला मस्तकी आणि प्रसाद देऊन केले स्वकी. नजरेनं केलेलं काम, स्पर्शानं केलेलं काम, शब्दानं केलेलं काम, संगतीमध्ये राहून केलेलं काम, अशा पद्धतीनं मस्तकावर हात ठेवला. महाराज रामकृष्ण परमहंसानं हे गुणवत्ता मिळवण्याकरता परीक्षा कशी करीत होते? कलकत्त्यामध्ये काठावर नदीच्या जायचं, समुद्राच्या काठावर जायचं, हातामध्ये पैसा घ्यायचा, दुसऱ्या हातामध्ये माती घ्यायची, माती पैसा, पैसा माती, दोन्ही माती म्हणून टाकून द्यायचं. सोनं घ्यायचं, टाकून द्यायचं. वस्त्र अलंकार घ्यायचे, टाकून द्यायचे. त्याग. आता माणसं काय करतील काही सांगता येत नाही. स्वयंपाक झाला आणि ब्राह्मणाचे भांडणं झाले. देवबापा आप आजचे भांडणं नाही का, हे तिकडचे कोकणकडले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिकडचे ब्राह्मण मासळीसुद्धा खातात. ते आम्हाला खायलाच हे म्हणले, त्याच्यामुळं काळजी नाही. हां. आणि हे चिडाचिड करू लागला. काय झालं हो, आचार्यावर का चिडलात? कमाल आहे म्हणला. 1000 वेळेस त्याला सांगितलं चातुर्मास चालू आहे, कांदा लसूण टाकू नको. आणि हे कोंबडं शिजवलं आणि त्याच्यात कांदा लसूण. अरे कोंबडं शिजवून खायला तयार येतं आणि कांदा लसूणच नको म्हणायले. हे वैराग्य नाही, वैराग्याचं सोंग आहे. हां, वैराग्याचं सोंग महत्त्वाचं नाही, वैराग्यच असावं लागतं. मग ही परीक्षा बघण्याकरता विवेकानंदानं जगापुढे वैराग्य दाखवतात आणि खरंच वैराग्य आहे का बघण्याकरता युक्ती केली. महाराज युक्ती केली. रात्री झोपलेले असताना विवेकानंद स्वामी यांनी जवळ गेले रामकृष्ण महाराजांच्या, परमहंसाच्या, आणि असे गाढ झोपलेले असताना त्यांच्या हातावर पैसा ठेवला, रुपया ठेवला. सांगण्याची गरज नाही, तो हात आपोआप पालता झाला. आता आमच्यासारख्याच्या हातावर ठेवला असता तर पडिले वळण खिशाकडे, लगेच आम्ही खिशाकडे टाकला असता. पण एकदा झालं, दोनदा झालं, रुपया ठेवला की हात पालथा व्हायचा. का? जया निजिल्या ती उपासी वैराग्य गा. झोपल्यावर सुद्धा ज्यांचं वैराग्य जागं राहतं, तो स्वतःच झोपल्यावर दुसऱ्याला कसा सावध करील? स्वतः झोपला तर. आणि माणूस गाढ झोपीमध्ये परस्वाधीन असतो. गाढ झोपल्यावर जागृतीमध्ये सगळं कळतं, स्वप्नामध्ये आपले आपले विचार, भ्रम, पुरीतती नावाच्या नाडीवर दाब पडला की स्वप्न पडतं. आणि गाढ झोपलं म्हणजे सुषुप्ती. देहाची सुद्धा आठवण नाही, देहाला सुद्धा होणारं दुःख गाढ झोपल्यावर वृत्ती अंतर्मुख झाल्यामुळं त्या शरीराच्या सुखदुःखाची जाण त्या वृत्तीला होत नाही. म्हणून जखम झालेला, ऑपरेशन केलेला मनुष्य गाढ झोपल्याबरोबर
त्याला त्या दुःखाची जाणीव होत नाही. दुःखाची अनुभूती घेणारी वृत्ती अंतर्मुख होते, स्थिर होते. मन हे निश्चळ झाले एके ठाई, तया उणे काही निज सुखा. मग एक राजा त्यानं म्हणला, मी जागा आहे तोपर्यंत शूरवीर आहे, माझ्याकडं शस्त्र अस्त्र आहे, मी वैऱ्याबरोबर युद्ध करू शकतो, पण गाढ झोपल्यावर मी काय करू? गाढ झोपल्यावर लहान्याने सुद्धा दगड जर घातला तर तो मरू शकतो, मग काय करावं? त्याने पहारा करण्याकरता सांगितलं. बाबा, पहारा करायचा, मी गाढ झोपल्यावर पहारा करायचा. मी गाढ झोपलेलो आहे, तुम्ही सावधानतेनं पहारा करायचा. मला गाढ झोपेमध्ये कोणाचाही त्रास होऊ नये, कोणालाही दुःख देण्याचं काम नको. महाराज, हा पहारा करणारा पहारा करीत असताना सकाळी सकाळी राजा उठल्याबरोबर त्यांनी सांगितलं, राजे सरकार, आज मला पहाटे स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तुम्ही ज्या बगीच्यामध्ये फिरायला जातात त्या बगीच्यामध्ये अचानक तुमच्या अंगावर विषारी जहिरीला साप असा आला, तो तुम्हाला दंश करतोय असं मला स्वप्न पडलं, मी चटकन जागा झालो. राजा म्हणला, स्वप्नीचे चेईले जाईल लया. स्वप्नातून जागं झालं की स्वप्न खोटं हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, मग राजाला माहीत नसेल का? बघूत म्हणला, स्वप्न खरं आहे का खोटं आहे. खरंच राजा जेवण खावण करून बगीच्यामध्ये टहलण्याकरता गेल्या बरोबर खरंच साप आला. राजानं सावधानतेनं त्याला मारून टाकलं, त्याला बक्षीस दिलं. तुला स्वप्न पडलं आणि ते स्वप्न खरं निघालं, आलता साप माझ्या अंगावर पण मारला मी. तुझ्या स्वप्नामुळं मी सावध राहिलो. दुसऱ्या दिवशी 2-3 दिवस झाले की म्हणला, राजे सरकार, मला आज स्वप्न पडलं. मला स्वप्न असं पडलं की तुम्ही ज्या बाथरूममध्ये आंघोळ करण्याकरता गेलात त्याच बाथरूम एकदम भिंत ढासळणार, असं भिंत ढासळती असं मला स्वप्न पडलं. राजा म्हणला, खरं खोटं बघाव. खरंच राजा आंघोळीला गेला, वरून भिंत सर निसटला आणि एकदम असं अंगावर पडणार, चटकन राजा बाहेर पळाला. अरे वा 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 म्हणली, या आंघोळ करण्याच्या ठिकाणी ती भिंत ढासळली, तुला स्वप्न पडलं, तू मला सावध केल्यामुळं मी बाहेर पळालो. पुन्हा इनाम दिला. दरबारामध्ये त्याचं कौतुक होऊ लागलं. स्वप्नामध्ये सगळं कळालं. आता पुष्कळ ऐकणारे आमचे बाळासाहेब महाराज हे सगळे म्हणतील, आता नामा म्हणे केशवराजा, ते म्हणतील, महाराज तुम्ही सांगितलं स्वप्न खोटं असतं आणि हे कसं काय खरं होऊ लागलं? महाराज, काही स्वप्न खरे असतात. ज्ञानोबारायानं नाथ महाराजाला पाडलेलं स्वप्न, श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मजलागी. तुकोबारायाला गुरु उपदेश झाला तो स्वप्नामध्ये, आणि स्वप्नामध्येच महाराज उपदेश केला. काही स्वप्न खरे असतात, तसं हे स्वप्न दरबारामध्ये. आणि एके दिवशी हा पळतच आला, राजे सरकार, राजे सरकार, मला स्वप्न पडलं. राजानं लगेच सैनिकाला बोलविलं आणि सांगितलं, याला जेलमध्ये टाका. सगळे लोक म्हणले, राजे सरकार, 2 वेळेस त्याला स्वप्न पडलं
आणि तुम्हाला संकटातून वाचवलं, आणि आता तो स्वप्न सांगायला आणि तुम्ही त्याला जेलमध्ये टाकलं. राजानं सांगितलं, अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर्न लिप्पेन नलराम दृष्टीरा. ज्या गोष्टी घडणार आहेत त्या अगोदर कळाल्या तरी आणि नंतर कळाल्या तरी त्याच्यात बदल करता येत नाही. नलराजा, रामराजा, धर्मराजा हे वनवासाला जावे, हे त्यांच्या कर्माचं फळ. तसं माझ्या जीवनामध्ये साप येईल, कडा पडल बाथरूममध्ये, पण मी याला ठेवलं होतं कशा करता? मी झोपल्यावर यांनी सावध राहावं, जागं राहून माझं संरक्षण करावं याच्याकरता ठेवलं होतं. आणि ज्या अर्थी याला पहाटे स्वप्न पडतात म्हणजे हा स्वतःचं काम व्यवस्थित करत नाही. स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिम लभते नरः. तुम्ही तुमच्या वर्ण आश्रमाप्रमाणे, धर्माप्रमाणे तुमचं कर्म करणं महत्त्वाचं आहे. कर्म करत असताना त्याच्या फलाची अनुभूती, त्या फलाबद्दलची अपेक्षा नको, हे बरोबर आहे. पण मी कर्मच करणार नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते शुद्ध मूर्खपणा आहे. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. कर्म न करता मनुष्य राहू शकत नाही. त्याचं शारीरिक कर्म जरी स्तब्ध झालं तर त्याचं मानसिक कर्म महाराज करत राहतं. शरीरानं केलेल्या कर्माचं सुखदुःख पापपुण्य हे भोगून संपता येईल, त्याचा त्यागसुद्धा करता येईल. तीर्थे बाह्यमळ क्षाळे कर्मे अभ्यंतर उजळे. पण मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची निबापे. म्हणून मनानं केलेलं जे कर्म आहे ते दिसत नाही. मन चंचल चपळ आणि त्याला स्थिर करण्याकरता म्हणून ध्यान सांगितलंय. प्रतीक ध्यान, ध्येयानुसार ध्यानन, अहंग्रह ध्यान, असे 3 प्रकारचे ध्यान सांगत असताना हे सगळं अनुभव गुरु सांगतात. आणि ते गुरु सांगत्यामुळं मला फायदा कोणता? मज हृदयी सद्गुरून जेने तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. विवेक या शब्दाचा अर्थ विविनक्ती, पृथक्करण, सार आसाराचं पृथक्करण आणि सारासार विचार. म्हणून विचारा वाचून नपविजे समाधान. आपली सुरुवात झाली होती, समाधान कशात आहे? समाधान कर्मात नाही, समाधान भोगात नाही, कर्मत्याग. पण कर्मत्यागामध्ये जर अहंकार असेल, हे मी, आमचे गुरुजी सांगायचे, काशीला गेला आणि एक जण काशी फळ खायचं सोडलं. काशीला जाणारी माणसं काही काही गोष्टी सोडित असतात. आता काय सोडावं हे कळालं पाहिजे. हे म्हणणं काहीतरी सोडा. मग आई वडील गेल्यावर कोणी पायात घालायचं सोडतं, कोणी पुरणपोळी खायचं सोडतं. आता मला विचारलं, मी म्हणलं मी कडुलिंबाचा पाला खायचा सोडला. म्हणले कधी खात होतात का? खातच नव्हतो. मग खातच नसलेलं सोडण्याचं काय गरज आहे? हां, काही 5वीचं जेवायचं नाही, काही वास्तुशांतीचं जेवायचं नाही, काही गोड जेवणच जेवायचं नाही. कोणी काही महाराज पद्धत करतंय. त्या पद्धतीप्रमाणे हे काशीफळ मी खाणार नाही, काशीला गेलो म्हणून पंक्तीला बसला. काशीफळाची भाजी. अरे काय वाढले हे काशीफळ? तुला माहित नाही का मी काशीला गेलो, काशीफळ खात नाही. काढ हे सगळं. ते म्हणलं काशीला गेलतात का? हो, काशी वनारसी, हां, अष्टविनायक केले. 8 ठिकाणचे गणपती तिथं जाऊन आलो. नवग्रहाची पूजा करत असताना नवनारायणाचं चिंतन केलं. 4 धाम केले, सप्तपुर्या केल्या, 12 ज्योतिर्लिंग केले. आता हे सांगितल्यामुळं लोक म्हणले कमाल आहे बाबा, आपल्याला परळीतल्या परळीत असून वैद्यनाथाचं दर्शन होत नाही आणि तुम्ही 12 ज्योतिर्लिंग केले.
हे कौतुक केलं आणि त्याला अहंकार आला, की त्यानं केलेलं त्या अहंकारामुळं त्यानं कौतुक केलेलं त्याला फायदा झाला, पण याच्या अहंकारामुळं याने केलेलं ते पुण्य कमी कमी झालं. अहंकार, आणि तो ज्ञानामध्ये येत असतो. म्हणून कधीही लक्षात ठेवा, माणसानं ज्ञानाचा अहंकार घेण्यापेक्षा मी तव अवगुणी अन्यायी लीनता घ्यावी. 4 वेदाचं विवेचन करणारे तुकोबराय म्हणतात, मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू तुमचे गुण, मला बुद्धी नाही, मी अनंत अपराधी करणार आहे, माझ्याकडून अपराध घडला, अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू. मग ते अनाथ होते का, पतित होते का, अपराधी होते का? नव्हतं. पण लीनता घेण्याकरता, नम्रता घेण्याकरता, कारण मंदिराचे पूर्वीच्या काळामध्ये जे बांधकाम करणारे होते त्यांची पद्धत होती, मंदिरातला देव दिसावा पण मंदिरात शिरताना खाली वाकून जावं, देव दिसावा एवढं मंदिराचं दार, पण बारीक का वाकून गेलं, कारण वाकल्याशिवाय. पण वाकतो कधी? फळलिया तरुची शाखां सहज भूमीशी उतरेली का, फांदीला फळं भरपूर लागले की त्या फांदीला वाक म्हणायची गरज लागत नाही, तो वाकतोच. तसं पाया पडावे हे माझे भांडवल, आणि हे सगळं मार्गदर्शन गुरु शिकवतात. आणि अशा गुरुला आपण जर शरण गेलं, आपण जर त्यांचं सेवा केली, तर आपल्या जीवनामधले जे काही फळं मिळायचे ते सगळे फळं आपल्याला मिळू शकतात. आणि म्हणूनच आपल्याला सूचना दिलेली आहे, म्हणून जाणतेने गुरु भजीचे. म्हणून जाणतेनेच का? त्याचं कारण एकच आहे, अज्ञानपणामध्ये गुरुच कळत नाही. म्हणून शुद्ध कसोनिया पाहावे. जसं विवेकानंदानं शुद्ध तपासणी करून बघितली, खरंच रामकृष्ण परमहंसाला कालीमाता बोलते का, माते म्हणून ते रडायचे, काली मातेचा साक्षात्कार व्हायचा. तसा हृदयातला देव कळण्याकरता वृत्ती अंतर्मुख करावं लागते. ती अंतर्मुख करण्याची युक्ती फक्त गुरु सांगतात. देवावर विश्वास का गुरुवर विश्वास, संतावर विश्वास, देवावर नाही. देव मोठा गमतीचा आहे, त्याच्या मनात असेल तरच तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी. एरवी हाती न धरी अनाती. देव स्वतंत्र नाही, देव संतांच्या ताब्यात आहे. तसं त्या पद्धतीत त्या बोधावर जाण्याकरता म्हणून या मार्गानं जायला सांगितलं. म्हणून अगोदर सकाम कर्म, वाईट कर्म नाहीसं करण्याकरता सकाम कर्म, सकाम कर्म नाहीसं करण्याकरता निष्काम कर्म, निष्काम कर्माचा त्याग करण्याकरता विरक्ती, आणि विरक्ती नंतर अंतःकरणाची स्थिरता, अंतःकरणाच्या स्थिरतेनंतर मग ज्ञानाची भूमिका. आणि ज्ञान गुरु देतात. म्हणून गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिजैसे. समाधान मिळवण्याकरता काही माणसाला असा गैरसमज झाला की मेल्यावर समाधान मिळेल. मरण ते मुक्ती पाषांड्याची. पाखंडी लोक मेल्यावर मुक्त झाला असं म्हणतात, पण त्याचं कर्म त्याला सोडित नसतं. कोणत्याही जन्माला गेलं तर ते कर्म त्याच्याबरोबर येतं, आणि कर्म शिल्लक राहिले की ते भोगण्याकरता जन्माला यावंच लागतं. अगा कर्मी जे उरावे तैती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. मग कोणत्या देहाला? त्या वासनेप्रमाणे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, आणि ती वासना समूळ खणोनी काढावी. तेव्हाची गोसावी होवे. त्यांनी वासना संपली की तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज नाही. नलगती साया जावे वनांतरा,
सुखे येतो घरा नारायण. मग कशा पद्धतीनं? जसं परिपक्व झाल्यावर देठ फळाला आणि फळ देठाला सोडून देतं. देठ फळाला फळ देठाला सोडून देतं. वृक्षका वेली लोटीती फळे आली. त्यांना फळ मिळालं नाही असं नाही, फळ मिळतं, पण ते फळ त्याग करतं. म्हणजेच पहिला फळाचा त्याग केल्याशिवाय दुसरे फळं येत नाहीत. पहिले पानं संपल्याशिवाय दुसरे येत नाहीत. पहिले फुलं पडल्याशिवाय दुसरे येत नाहीत. मग असं प्रत्येक वेळेस जन्म घेऊन नाही घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरणसेवा साधावया. चरणसेवा साधण्याकरता म्हणूनच 3 पिढ्यापासून आमच्या विश्वंभररावनं आणि त्याचप्रमाणे इंद्रायणी मातेनं या जोडीनं सेवा केलेली आहे. आणि सेवेनं मिळालेलं ज्ञान टिकतं. ज्ञान मिळवण्याच्या 3च पद्धतीत आणि 3च मार्ग आहेत. विद्येन विद्या, धनेन विद्या आणि सेवेन विद्या. पहिल्या नंबरमध्ये सेवेन विद्या, टिकणारी फल देणारी विद्या. विद्या देऊन विद्या घेणं. तुम्ही मला मृदंग शिकवा, मी तुम्हाला अमकं शिकवतो, म्हणजे माझ्याकडं नसल्यामुळं. ते एकमेकाला विद्येचा विनिमय करणं. विद्याच द्यायची, पण विद्या घेऊन विद्या द्यायची. जसं चाक्षुषी विद्या अर्जुनाला कर्णाला मिळाली, पण विद्या घेऊन विद्या. धन देऊन विद्या निकृष्ट उपाय. पैसे द्यायचे, शिकवणी लावायची, ट्युशन लावले, हे पैसे. पण लक्षात ठेवा, सेवेनं मिळालेली विद्या कृपेची असते. आणि आता उद्धरलो गुरुकृपेनं विद्या. कृपेची विद्या शेवटपर्यंत तुम्हाला सोडित नाही. विद्येनं विद्या दिलेली विनिमय असल्यामुळं कोणत्या वेळेस काम करील, कोणत्या वेळेस नाही करील, काही सांगता येत नाही. आणि धन देऊन दिलेली विद्या ती गड्डा घेऊन येते. फुकट नाही शिकलो, पैसे दिलेत, पण सेवा जर केलेली असेल तर ती विद्या बरोबर त्या पदावर जातं. दुसरं काही असं कानाला आणि हाताला धरूनच शिकवावं लागतं असं नाही. 1 मिनिटाचा दृष्टांत सांगतो. भगवान कृष्ण परमात्म्याला विचारलं, तुम्ही गुरु निवडीत असताना सांदीपनी ऋषीच्याच आश्रमामध्ये का जायचं ठरलं? गुरु आपल्याकडे बोलून घ्या, राज्य आहे, ऐश्वर आहे, आपलं मथुरेसारखं राज्य आहे, मोक्षपुरी आहे, काही कमी नाही आपल्याकडं. यांनी सांगितलं, मी गुरुकडे जाऊन सेवा करून मी विद्या मिळवणार. कारण त्यांनी सुद्धा गुरुच्या कृपेनं विद्या मिळवलेली. मग ही सांदीपनी ऋषीनं कशी मिळवली आणि त्यांना एवढा अधिकार कसा प्राप्त झाला? सांदीपनी ऋषी आपल्या गुरुकडे जात असताना गुरुनं पहिल्या दिवशी सांगितलं, सेवेनं मिळालेली विद्या ही सर्वश्रेष्ठ विद्या असते, गुरुची कृपा लाभत असते. मग त्यांनी सेवा करायची. पार आश्रम झाडण्यापासून, आश्रम सारवण्यापासून, सडा संमार्जनापासून, अंथरूण घालणं, अंथरूण काढणं, कपडे धुणं, स्वयंपाक करणं, जेवू घालणं, जेवल्यानंतर विश्रांती करत असताना चरण संवाहन, पाय दाबणं, अशी सेवा करत असताना माणसाची गंमत सांगू का? माणसं काम करणाऱ्यालाच काम सांगतात बरं का. जे कामच करीत नाही त्याला सांगतच नाही. मग पुन्हा सांगू नये ह्याच्याकरता काम बिघडून ठेवायचं. बिघडणारा माणूस असतो. मग हे करणारे काम काय म्हणतात, तुम्हाला जमत नाही, आम्ही करतो. म्हणून आजकालच्या सुना
सासू काम करून सेवा करणारी, सुनाला फोडणी द्यायची सांगितली काहीतरी बिघडणार, फोडणी करपणार तरी, फोडणी कच्ची राहणार तरी, आळणी तरी होणार, खरट तरी होणार. मग सासूनं म्हणायचं तुला नाही सुधरत, मी करते, शेवटपर्यंत मध्येच काम करणार. पण सेवा करण्याची इच्छा नसल्यामुळं बाकीच्यानं सांगायचंय कपडे धुवायलाच न मग आमचे विधू, भांडे घासायलाच आमचे घास. त्यानं ती सेवा करीत राहायची. सेवा करण्यामध्ये अभ्यास, पाठ, पाठांतर, शेवट गुरु जाण्याची वेळ आली आणि खऱ्या महात्माला जायचं कळतं बरं का, जायचं कळतं. मोतीराम महाराजानं अगोदर ठरवलं जायचंय, पंचांग पाहिलं, ठरवलं चतुर्थीला जायचं, पुन्हा म्हणले विती पाहते नाही आपण पंचमीला जाऊ. आपलं जमतं का तसं? घासगिळी सत्ता हाती नाही. बरोबर कळतं. आणि कळाल्यावर त्यांनी सांगितलं, सगळे विद्यार्थी बोलून घेतले, आश्रमातले अंथरुणावर पडलेले. सांदीपनी ऋषी पायाजवळ आहेत. बाबा आता एक दिवस उरलाय, मी जाणार, उद्या दिवस निघायला मी या शरीराचा त्याग करून आत्मस्वरूपाकडे जाणार आहे. गुरुजी 3 वेद झाले होते, एकच वेद राहिला होता. 12 वर्ष काढली तुमच्या इथं. एवढा 4थाच शिकवला असता तर काम झालं असतं, दुसरीकडे जाण्याची गरज नव्हती. कोणी म्हणला एक सुद्धा माझा वेद झाला नाही, एक सुद्धा महाराज मला उपनिषदाचं ज्ञान दिलं नाही, काहीच मला सांगितलं नाही. मी आलो आणि थोडंसं ऐकलं की तुम्ही चाललात. आता उरलेलं कुठं शिकायचं आम्ही? एकाच हातानं सगळं. कॉलर लावली, बटणं लावायचे राहिले आणि खिसे लावायचे राहिले. पुन्हा कोणत्या टेलरकडे जावं? अर्धवटच. प्रत्येकजण तसंच म्हणू लागला. गुरुच्या डोळ्याला पाणी आलं. ते म्हणले माझ्या मरण्याबद्दल कोणालाच वाईट वाटत नाही, फक्त आपुलाल्या हिताचे नि लोभे. फक्त ह्यांना ह्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं, आम्हाला पूर्ण शिकवल्यानंतर हे सगळं होईल. पण आम्हाला पूर्ण शिकवलं नाही, तुम्ही चाललात, आम्ही कोणाकडे शिकावं, आम्ही कोणाकडे जावं, आम्ही दुसरा आणखी गुरु करावा का? सगळ्याचं बोलणं ऐकलं आणि पायाजवळ बसलेले होते सांदीपनी ऋषी. त्यांना सांगितलं, सांदीपनी तुझं म्हणणं काय? तू तर कधीच पाठाला नाही, नुसतीच सेवा करीत राहिला. ते म्हणला महाराज मी सेवा करत करत मरावं, तुम्ही मागं राहावं, मला काहीच नका शिकू, फक्त मला तुमची सेवा घडू द्या. गुरु सेवेलागी जाण, फक्त गुरुची सेवा करण्याची इच्छा आहे. मला कोणतं उपनिषद नको, वेद नको, आरण्यक नको, पुराण नको, काहीच नका सांगू, फक्त तुमची सेवा करण्याची इच्छा आहे. हे बोलणं ऐकल्यावर गुरु हसले, त्याला म्हणले जवळ ये, पायाजवळ नको, ये इथं जवळ. जवळ आले आणि त्याच्या मस्तकावर हात ठेवला. तुला 14 विद्या, 64 कळा, सगळं ज्ञान होईल. जगात जितकं ज्ञान आहे तितकं तुला प्राप्त होईल, हा माझा आशीर्वाद. आणि माझ्या गादीवर या आश्रमामध्ये तू पाठ घ्यायचा आणि हे जे ज्यांचं राहिलेलं शिक्षण आहे ते तू पूर्ण करायचं. असं म्हणून देह सोडला, समाधी दिली. आणि समाधी दिल्यानंतर व्यासपीठावर बसले. सगळे म्हणू लागले, येणं फक्त झाडून काढणं, कपडे धुणं, सेवा करणं, भांडे घासणं, स्वयंपाक करणं एवढंच केलेलं आहे. म्हणून काही जण काही शंका विचारू लागले वेदाचे, पुराणाचे. आणि येणं आली मुखा वाटे अमृत वचने. फाड 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 का सकल शास्त्र स्वयंभे निगती मुखे. सगळे शास्त्र मुखातून आपोआप येऊ लागले. आणि म्हणूनच
सांदीपनी ऋषीकडे मला जाऊन मला विद्या मिळवायची, त्यांच्या गुरुनं सांगितलं, अरे हे सामान्य लोकाला तू शिकवशील नवल नाही. जगात ज्याच्या मुखातून वेद ज्याची सेवा करतो तो परमात्मा तुझं शिष्यत्व करील आणि जगात तुला मोठं नाव मिळेल, नाव लौकिक होईल, आशीर्वाद गुरुनं दिला होता. आणि मग त्या गुरुची सेवा आमचे काका महाराज, आमचे दादा, आमचे चुलते उत्तम महाराज, ही सगळी मंडळी त्यांची सेवा घडलेली आहे आमच्या इंद्रायणी मातेला. आणि त्या सेवेमुळं मुलगा कर्तुमान्यता सगळी त्याची इच्छा, खर्च झाला तरी हरकत नाही पण कार्यक्रम करायचा आहे म्हणून पहिल्या वेळेस देगलूरकर आणि त्याच नियमाप्रमाणे आपली सगळी मंडळी या ठिकाणी गुणवान जमलेली आहे. आणि या कार्यक्रमाकरता महाराज येत आहेत, आलेले आहेत. आणि आपण सुद्धा त्यांच्या स्वागताकरता तयारीत राहायचं. त्यांचं स्वागत आणि लगेच त्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात, कारण त्यांनाही कार्यक्रम लांबून येऊन पुन्हा कार्यक्रमाला जाणार आहेत. त्यांच्या मागं कार्यक्रमाची गडबड. आणि त्याचप्रमाणे आपण सभा समस्त साधू संतांची सगळी गुणवान मंडळी, बाहेरगावचे प्रेमी मंडळी, या कथा त्रिवेणी संगम देवभक्ता आणि नाम तेथीचे उत्तम चरणरज वंदिता म्हणून इंद्रायणी मातेच्या आमचे विश्वंभरराव यांनी शेवटपर्यंत सेवाच केली. सेवा करत असताना त्यांनी अपपर भावसुद्धा, हे छोटा आहे हे मोठा आहे असा नाही, कारण त्या लीनतेनं सेवा करणारा, सेवा ही सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्या सेवेतून मिळणारं ज्ञान, सेवेतून मिळणारं वैराग्य, सेवेतून मिळणारी कृपा ही फल देणारी असती, निष्फल जाणारी नसते. म्हणून त्यांनी कोणी कोणतंही काम सांगू ते काम करत राहिले. आणि अशी गुरुची सेवा आपल्याला घडावी आणि त्याच दृष्टिकोनातून सेवा करणाऱ्याची सुद्धा सेवा म्हणून इंद्रायणी मातेच्या पुण्यस्मरणानिमित्त स्मृतिप्रित्यर्थ मुलांनी केलेल्या अन्नदान आणि नामचिंतनामध्ये आजची प्रवचनाची सेवा माझ्याकडं इथंच इंद्रायणी मातेच्या चरणी ही स्मृतिसुमनं त्यांच्या चरणी वाहून वाक्पुष्पानं श्रद्धांजली अर्पण करून माझ्या वाचेला विसावा देतो. एकदा मोठ्या प्रेमाने पुंडलिकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बंडूपंत तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परी पडो मैत्र जीवांची, दुरितांची तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटू तया भूता, चला कल्पतरुची आर्व, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमी जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयी होतु, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतिही लोकी, भजी जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी, दृष्टा दृष्ट विजयी होवावी, एथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.